शिवचिदंबर चरित्र अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. चिदंबर चरित्र कथा मन भावले वदता, अमृतवृष्टी होईल ऐकता भाविक जन हो. ब्रह्मचर्याश्रम लांघला, पिता म्हणे पुत्राला, स्वीकारी दाम्पत्य जीवनाला विवाह सोहळे. माढळीचे एक सज्जन, लिंगोपंत करी वर संशोधन. दीक्षित गृही येऊन प्रस्ताव मांडी, दीक्षित होकार देत. लिंगोपंत अति हर्षित, पुसोनी लग्न मुहूर्त सिद्ध झाला. शुभमंगल सावधान, मंगलाष्टक म्हणती ब्राह्मण. वधूवरा देती आशीर्वचन, इष्ट सोय रे ही. लिंगोपंते कन्यादान केले, सरस्वतीस चिदंबरा अर्पिले. पती पत्नी उभयता दिसले, शिवपार्वती सम. 4 दिवस सोहळा झाला, संतुष्ट सर्वा केला. वराडी परतती स्वग्रामाला परम आनंदे. गृहस्थाश्रमा स्वीकारित, पत्नी सवे माता पित्यासी सेवित. ऐसी कालक्रमणा करीत कौतुक दाविले. शिवचिदंबर रूपे अवतरले, सवे शिवगणही जन्मले. भक्त रूपे शिष्य आले अवनीवरती. पार्वती भागीरथी ही आल्या, सरस्वती सावित्री झाल्या. पार्वती ती लिंगोपंत कन्या भार्या झालीसे. गंगेसही स्वीकारणे प्राप्त, शेल्ली करी नामे ग्रामात. माणिकगिरी वंश वाढत सदाचारी विप्राचा. त्याकोळी विष्ट नामा सच्चरित्री, तयाचे असे सुपुत्री. तियेचे नाम सावित्री उपवर झाली. एका ब्राह्मण मध्यस्थीने सावित्री रूपे भागीरथीने चिदंबरासी वरले अंतःकरणे सोहळा योजिला. शेल्ली केरीचा विष्टेश ब्राह्मण, चिदंबरासी करी कन्यादान. विवाहोत्सवे आनंद महान समाराधना घाली. सावित्री सवे वराड निघाले, मुरगोड ग्रामी आले. मार्तंड चरणी नमले पितृसेवेसी. बंधू प्रभाकराचेही लग्न, भक्तातील वधू पाहून. आनंदे देत करोनी गृहस्थाश्रमी रमती. पित्यापूर्वी ब्राह्ममुहूर्ती, शेजेवरी ते उठती. पितृकामना सर्व पुरविती, गुरुसेवा मानुनी. गुरुसेवे आयुष्यवर्धन, लोकत्रयी कीर्ती महान. मोक्ष लक्ष्मी पाद संवाहन, गुरुभक्तांचे करी. इति श्री चिदंबर चरित्रे मुक्तिघंटापते नाम वैभव खंडे श्री चिदंबर विवाह महोत्सव वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. गृहस्थाश्रमी असता रमत, संसार वृक्षी फले 2 येत. सरस्वती पोटी जन्मत, बालके गोमटी. वर्तते ऐसे एके दिनी, इष्टी कार्याची करणी. त्यासाठी पाहिजे लोणी, बोले पिता. पितृ आज्ञाप्रमाण मानी, परी पाल चुकचुकली मनी. येऊनी मातृसन्निधानी तियेसी वदला. आज कोणी तुझसी आणून दिल्या वस्तूशी, स्पर्श अथवा अंगीकार्यसी करू नये. ऐसे बोलूनी चिदंबर निघाला ग्रामांतरी सत्वर. शेजारीण येऊनी तत्पर पडवळ दिले. दुष्ट वासनामनी मातेसी पडवळ देऊनी, भाजी करण्या सांगुनी निघूनी जाई. मनी भुरळ पडली, चिदंबर वाणी दुर्लक्षिली. स्पर्शता धरणीवर कोसळली, निचेष्ट होऊनी. चिदंबर धावते येऊनी पित्यासी विनवण्या जाई. म्हणे आत्ता जीववितो आई, आज्ञा व्हावी. पुत्रास नाकारोनी म्हणती, मी जाणतो तुझी शक्ती. आज दावशील मातृभक्ती, प्रेत राशी येतील. पित्याचे वचन ऐकून, मातेचे और्ध्व दैहिक सारून. 14 दिवस आराधन मातृकर्म संपादिले. चिदंबर सेवी पित्यासी, पिता विचारी मानसी. देखिले पौत्र मुखासी 90ची आयु. चिदंबरे पाळली आज्ञा, प्रकटली ना अवतार क्रिया. उद्धरिले दावून अवस्थात्रया, पुत्रासी पाचारी. म्हणे पुत्ररूपे देवराया, मुक्ता तू आता दावण्या. अवतार चरित्रक्रिया आजपासून. पुत्रासी ऐसे कथून, वज्रासनी ठाण मांडून. प्राणायामे श्वास कोंडून, ब्रह्मरंध्रा फोडिले. शके 1710 ज्येष्ठ शुद्ध नवमी पहा. प्रभाती योगीराज महानिजानंदी बैसले. केंगेरी करीती संस्कार, 3रे दिनी चमत्कार. चिता भस्म करिता दूर, औदुंबरा कुंकुर 6 त्या औदुंबर वृक्षासी. नित्य पूजा करण्यासी नेमून दिले ब्राह्मणासी. अद्यापीही औदुंबर. यथाशास्त्र 14वे दिनी, पितृकर्म सारे उरकोनी. बोलावी ब्राह्मण भोजनी 4 शत.
आमंत्रित ब्राह्मण येती, सिद्ध पाका नसे मिती, काशीराज शिष्य पुसती, पात्रे मांडण्या चिदंबरे थांबण्या सांगितले, ऐसे त्रिवार घडले, इतुक्यात 400 आले ब्राह्मण अचानक, तव चिदंबर आज्ञा देती, शिष्य विलंबा विनविती, सिद्ध पाक न पुरेल म्हणती, हसले चिदंबर, म्हणती वाढा आता, पाकाची नका करू चिंता, पाक न सरे वाढता अघटित घडले, पाकशाळे सर्व जाती, अन्नपूर्णेस तेथे पाहती, अवतारी शिव हा म्हणती, चरणावरी नमले, चिदंबर कीर्ती वाढली, शरणागतांची आकांक्षा पुरली, कथा ऐशीच घडली दरिद्री शूद्राची, दरिद्रासी चिदंबर पाचारती, देव्हाऱ्याचे ईशान्ये प्रती, द्रव्यराशी असे निश्चिती खोदून पाही, शूद्रे भूमी खणली, सुवर्ण घट होता खाली, काढोनी तयास उचले ठेवी चिदंबरा पुढे, अर्धे द्रव्य अन्यासी वाटले, उरले ते त्यास दिले, शिष्य होऊन राहिले दरिद्री दाम्पत्य, श्वसूर लिंगोपंत येती, कन्येसी पाठवा म्हणती, होकारे घेऊन येती माहेरपणासी, एके दिवशी काय झाले, टिपूसह सैनिक आले, वेढोनी लिंगालय लुटले उन्मत्त मिलेंछाने, मुसळासह सरस्वती धावली, सैनिके तिस वेढिली, बंदिवासात तिये घातली टिपू आज्ञे, सैनिके स्पर्शिता सरस्वतीस, प्राणी सैनिक मुकले प्राणास, दोन्ही बुब्बळे धरणीस पडली टिपूची, क्रंदन टिपूचे ऐकून येई एक ब्राह्मण सज्जन, वंदून तयाचे चरण काकुळतीस आला, करिता याचना क्षमेची, ब्राह्मण म्हणे चिदंबराची, जाया बंदिस्त केली साची, मरण तुवा असे, जरी इच्छिसी कल्याण, चिदंबरासी जावे शरण, जगदंबेस करी समर्पण, काया वाचा मने, सेवकास हवे टिपू निघाला, चिदंबरा सन्निधाला, अश्रुपाते तयासी स्तविला, करुणा करा रक्षावे, जन सारे जमले, म्हणती दुष्टासी शासिले, सर्पासी असे ठेचिले चिदंबरे, परी समदृष्टी चिदंबरा, दया करीती त्यावर, देऊन दृष्टी उपकार, देव द्विजा न गांजावे, कधी काळी इच्छा करीसी, तो हानी निश्चित तुझसी, कथोनी ऐसे निज देशाशी पाठविले टिपूसी, इति श्री चिदंबर महागुरु चरित्रे मुक्तिगंठापते नाम वैभव खंडे, टिपूमद भंगो नाम अष्टमोऽध्यायः। शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर। अध्याय 9। श्री गणेशाय नमः। मुनीश्वर म्हणे जनासी, आठवून मागील चरित्रासी, ऐकावे चिदंबर कथेसी पुढील लीला, दोन्ही पत्न्यांसमवेत गृहस्थाश्रम थोर आचरित, जनापुढे आदर्श ठेवित मार्गदर्शना, ब्राह्ममुहूर्ती ब्रह्मचिंतन, तदनंतर प्रातस्मरण, स्नान भस्म त्रिपुंड धारण, अग्न्युद्धरण संध्या, होमानंतर देवद्विज गोपूजन, पाठशाळे शिष्या अनुग्रहण, यात्रीजनासी दर्शन चिदंबर, बोधजनांसी करीती, मनीची कामना पुरविती, शिवनाम जपण्या सांगिती, सद्धर्म रक्षण्या, पित्याचे गायत्री पुरश्चरण, उद्यापनी करीती समाराधन, राव रंक लक्ष लक्ष ब्राह्मण कल्पतरुची ते, एके दिवशी होता पर्वकाळ, मलापहा स्नान सोज्वळ, प्रवेशून नाभी मात्र जळ, उभे स्वामी तेथे ब्राह्मण एक आला, कीर्ती ऐकून आलो म्हणाला, कृपादृष्टी दारिद्र्य निवारण्याला करावी मजवरी, घरी संतती बहुत, भुकेने व्याकुळ होत, सदा सर्व काळ त्रस्त प्रारब्ध माझे, मीही एक ब्राह्मण, आपण वंद्य महान, पत्र पुष्प जळ समर्पीन, बदले चिदंबर, ब्राह्मण होता विद्वान, अंतरीचा भाव समजून, पात्रीचे जल अंजली भरून स्वीकारी तसे, अद्भुत तव वर्तले, जलाचे सुवर्ण झाले, भावविभोर अश्रुपातले, ब्राह्मण डोळी चरणावळी घाले, लोटांगण म्हणे स्वामी कृपा महान, जन्मजन्मांतरी तव स्मरण मनी असावे, चिदंबर म्हणे तया प्रगटवू नको प्रसंगाया, अन्यथा वैभवी खळत्या पडेल जाण, आशीर्वादून ब्राह्मणाला पाठविती निज सदनाला, पातले ते स्वस्थानाला चिदंबर स्वामी, कालचक्र असता फिरत, सरस्वतीस पुत्र युग्म होत, मृत्युंजय वररुची वदत नावे ठेविली, सावित्री कुशी ही निपजले, पुत्र युग्म ऐसेची जाहले, काशीनाथ भास्कर ठेविले नामतया,
सहाही पुत्र विद्यावंत, पित्राज्ञा समर्थपणे पाळीत. चिदंबराचे सद्गुण तयात वास करीती. बीजानुरूप असती गुण, सर्वांमध्ये जाती विभागून. तयाचे विस्तृत वर्णन ऐका श्रोते हो. दक्षता, कार्य, कौशल्य, निर्भयता, त्रिगुणी दिवाकरे तत्परता. वेदशास्त्र प्रवचन जनवशीकरणता शंकरे घेतली. तपोदक्ष आणि मंत्रसन्निधान, व्यवहार कौशल्य, बीजार्थ ज्ञान, प्रेमभावे नित्य अग्निसेवन, मृत्युंजय स्वीकारी. शापानुग्रह आणि वाक्सिद्धता, द्विजदेव भक्ती तैसी अन्नदातृता. अविच्छेदे उपासनादी गुणवत्ता, वररुची घेई. सत्कर्मशीलत्व, अंतरज्ञता, सर्वज्ञतत्व आणि प्रियवचनता. दुष्प्रतिग्रहा सवे निर्बंधता, कालज्ञ काशीनाथ. ज्येष्ठ सेवा नित्यानुष्ठान, चमत्काराचे करी अंगीकारण. या गुणी भास्कर रममाण नित्य होई. विजयपुरी विप्र एक वसत, रामकृष्ण नाम विख्यात. पतिपत्नी बहुचिंतित, संतान अभावे. एके रात्री दोघासी ब्राह्मण येऊन स्वप्नासी, म्हणे चिंता तुमची हरण्यासी चिदंबरची समर्थ. प्रातःकाळी चर्चा करीती, स्नान सारुनी निघती. गुरुपट्टणी चिदंबराप्रती शीघ्र येती. गुरुदर्शने झाले पुनीत, कथुनी स्वप्नदृष्टांत. संतती देण्यास प्रार्थत, चरणी नमून. अंबेसी म्हणती चिदंबर, पूर्वजन्म कर्मदुस्तर. तेणे संतती राही दूर, कर्मगती ऐकगे. सत्ती गेली ग्रामी मारुती मंदिर. तेलियाचे गृह तयासमोर, तयाची पत्नी सुंदर तू होतीस. तेलियाने दिले सर्व धन, घटी भरून वरनासा भरण. चुलीजवळ ठेवले पुरून, वृद्धत्वे मृत्यू. तव पुत्र भूमी खोदती, धनाची तया न प्राप्ती. नैराशे तुझ शापिती, तेणे निसंतान. आता तेथे जावे, उकरोनी धनघटा काढावे. लेवूनी नथीस वाटावे, पुत्रांसी धन. प्रणिपात करीती चिदंबरास, त्वरित येती सत्ती गेरीस. पूजे आराधिती मारुतीस, व्रत वैकल्ये. जना समवेत स्वगृही प्रवेशी, स्वयंपाक गृही पाही उखळासी. पाचारून पूर्वजन्मी तनयासी, वर काढवी. दूर करता आवरण, चमकू लागले नासालंकरण. स्वहस्ते तया घेऊन घट ओतविला. अपरिमित द्रव्यराशी पडली, 5 पुत्रांमध्ये वाटली. पूर्वजन्मीची कहाणी सांगितली सर्वांसी. द्रव्यधन तुमचे घ्यावे, शापमुक्त मज करावे. इहजन्मी संतान व्हावे, आशीर्वाद द्यावा. आनंदाचे भरते आले, माताचरणी सर्व नमले. पुत्रवती होई म्हणाले, निरोप घेई. चिदंबर चरणी वंदन, नारिकेल फळे 2. ओटी तिच्या घालून आशीर्वाद देती. स्तवन बहुत करी, कांक्षा पुत्राची न उरी. ज्ञानमज झाले भारी, चरणस्पर्शे तुमच्या. आता नको सद्गुरु राया, इहजन्मीचे विषय भोगण्या. इच्छा सद्गुरु चरणा सेवावया, प्रार्थिते मी. चिदंबर तया वदत, तुम्ही दोघे माझे भक्त. विषय सुख भोगा समस्त, अंती शाश्वत पद. चिदंबर प्रसाद घेऊन गृहस्थाश्रमी होती रममाण. 2 पुत्र सुलक्षण पावती चिदंबरानुग्रहे. यास्तव ठेवा विश्वास, जे पावती चिदंबरानुग्रहास. अंती करीती कैलासवास, इह सौख्य भोगोनी. इति श्री चिदंबर महागुरुचरित्रे मुक्तिघंटापते नाम वैभवखंडे पूर्वजन्म वृत्तांत कथनम तैलिकाख्यानं नाम 9मोऽध्यायः. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर.